ये इधर इसका ये एक्चुअली कार के हिसाब से चला निकालता है। हाँ नहीं, टू व्हीलर का तो उसको टू व्हीलर का बार बार सेट करना पड़ता है। अभी तो फिर भी सुबह सुबह रास्ता क्लियर हो गया। हाँ अरे आपका नंबर दे दो, आप कभी आसपास आओगे तो मैं आप कॉल करूँगा आपको। हाँ। अच्छा लगा मिलके आपको, काफ़ी कम टाइम मिला बट, और आपको भी हैप्पी जर्नी, सेफ जाइए। आप भी। हाँ, पोस्ट करते रहिए। हाँ। अरे यार इसका टाइम टू से बाय टू दिस ब्यूटीफुल प्लेस, लैंसडाउन हॉस्टेल, द हॉस्टेलर्स। टेक्निकली मी काल जाणार होतो बट ॲक्च्युली कसं आहे, म्हणजे उद्या जाणार होतो मी, बट काल सगळीकडे जाऊन फिरून तर आलो आहे आणि इथे जास्त काहीच नाही आहे आणि इथे भिन्न भिन्न प्रकारचे एवढे किडे आहेत ना ते विचारू नका. सो फॉर मी इट्स बेटर टू लिव्ह दिस प्लेस आणि नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे ऋषिकेशसाठी जाऊया करून. सो या रूटमध्ये ना थोडंसं गर्दी कमी आहे आणि ॲक्च्युली याचा अल्टरनेट रूट पण आहे बट म्हणून बोला, आणि पण हे चांगलं सिनिक रूट आहे पण हे जास्त लोक वापरत नाही. सो इट्स बेटर की म्हणजे हेच रूट घ्यायचं. आता मोबाईल दाखवत आहे 89 किलोमीटर्स आणि इथे 101 किलोमीटर दाखवते. आय डोंट नो वाय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम तर नाही आहे. तर मग त्या हिशोबाने आपण जात जाऊया. ओके. सो राहिली गोष्ट माझं म्हणजे मी जे बोललेलो की आता साऊथ मी कधी ट्रिप करणार नाही करून. सो आता म्हणजे एक रिअलाईज झालं आहे की यू शुड नेवर कमिट एनिथिंग ऑन द यूट्यूब. कारण कसं आहे, सर्कमस्टन्सेस आणि कसं चेंज होतात तर बोलता येत नाही. आय डोंट नो वाय बट टू बी व्हेरी फ्रँक, आत्तापर्यंतचं म्हणजे दिस इज नॉट माय बेस्ट ट्रिप. सगळ्यात लॉंगेस्ट ट्रिप आहे बट इट इज नॉट माय बेस्ट ट्रिप. हिमाचलचं ट्रिप खूप चांगलं गेलं आहे माझं. खूप तेव्हा तर मी अंडर प्रिपेअर्ड होतो. आता तर मी जास्त प्रिपेअर्ड आलो तरी पण मला असं वाटतं की हिमाचलचं ट्रिप वॉज व्हेरी मच यू नो नाईस अँड बेटर. सो तर आता साऊथचं नेक्स्ट ट्रिप साऊथचं असणार बट आता ते मी कसं प्लॅन करणार ते तर जाऊनच समजेल. बट डोक्यात तर चाललं आहे माझं. आणि माझं असंच असतं की, आणि ॲक्च्युली कसं आहे की वेनेवर आय एम अबाउट टू कम्प्लीट माय टूर, नेक्स्ट टूरच्याबद्दल माझ्याकडे डोक्यामध्ये आयडिया येऊनच जातं. आणि हे काय माहिती हे हे अल्टरनेटली होत राहतं की होतं की मला एवढं समजत नाही. बट असंच लोकांशी कन्व्हर्सेशन करता करता होऊन जातं बोलणं आणि मग एक आयडिया येऊन जातं डोक्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे कसं आहे की आयडियाचं ते शीड डोक्यामध्ये प्लांट होतं. नंतर मग थोड्या वेळानंतर ते हार्वेस्ट होऊन एक मोठं प्लॅन बनतं. तसं प्रोसेस चालतं आहे डोक्यामध्ये, म्हणजे आयडिया तसं चालते. मग त्याच्याने मग प्लॅन एक्झिक्यूट होतं आहे. मग नॉर्थमध्ये मला आय हॅव टू रिकन्सिडर. आता मुन्सियारी एक राहिलेलं आहे, ते पण मला थोडंसं रिकन्सिडर करायला लागेल. कधी करायचं, याच वर्षी करायचं किंवा पुढच्या वर्षी करायचं. आणि there are many things, many things एक्सप्लोर करण्यासाठी. सो येस, दिस इज सम ऑफ द थिंग जे म्हणजे आपण समजून घेतो एकटा हे करताना, ट्रॅव्हल करताना. अँड यू कॅन जस्ट सी दिस व्ह्यूज मॅन, ब्युटिफुल व्ह्यूज. आणि टू बी व्हेरी फ्रँक आहे ना, काल रात्री 11 वाजता मी डिसिजन घेतलं आहे. 11 वाजता डिसिजन घेतलं आणि ते पण हितेशशी बोलताना. मोस्टली त्यानेच जस्ट सजेस्ट केलेलं की अरे बाबा इथे राहून काय करायचं आहे तुला, जर तिथे काहीच नाही बघण्यासारखं. ते जागा खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे. आणि मी असं ऐकलं की तिथे रात्रीचं ब्लॅक पॅन्थर्स आणि बेअर्स पण स्पॉट झालेले आहेत, म्हणून त्याला रात्री बाहेर जाऊ नका असं म्हणतात ते द हॉस्टेलर्सवाली. तर ते एक गोष्ट होतं. तर आणि तिथे किडे आहे ना, जबरदस्त मोठे वेगळे प्रकारचे भिन्न प्रकारचे किडे होते. काल ॲक्च्युली मी काम करत बसलेलो यांच्या एरियामध्ये, म्हणजे कॉमन एरियामध्ये. तिकडे म्हणजे मी म्हणजे हे हेडफोन घालून बसलेलो मी, हे
ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनचं हेडफोन घालून बसलेलो, तरी एक असं मागून असं वाटत होतं की कुठंतरी लाईन किंवा कुठलं तरी असं सर्व्हरचा असं काही असा आवाज येत होता. नंतर थोड्याने बघितलं तर मागे किडा आहे, एवढंसं किडा आहे, एवढं लांब किडा होतं ते, आणि ते एवढा असा आवाज करतो ना, म्हणजे एकदम हे झालो की अरे काय एवढं म्हणजे. तर ते थोडंसं म्हणजे अनॉईंग नाही वाटलं, पण इट वॉज नाईस, म्हणजे छान वाटलं ते हे करून की म्हणजे वेगळं काहीतरी बघितलं. आणि हे व्हॅलीज बघा यार, लुक ॲट दिस व्हॅलीज, जबरदस्त आहे यार, जबरदस्त रेंजेस आहे. आणि यानं पुढे भरपूर दिसतील असं टाईपचं. तर आता किती आहे, थोडंसं 25-26-5 किलोमीटर झालेत, थोडंसं जास्त किलोमीटर्स कवर करूया. तोपर्यंत गोप्रो आहे तर आहे, नंतर मग गोप्रो पण आता हँग होईल थोड्या वेळाने, 70-50-60% आल्यानंतर. परत मग काढा गोप्रो, हे करा, हे खूप त्रास देते गोप्रो. मी तर भरपूर वेळा कंप्लेंट केलो या ट्रिपमध्ये, बट जो है वो है यार. आय वॉज बडी वॉज सजेस्टिंग मी की ट्राय द 360, ते पण म्हणजे चिन माउंट करून तू ब्लॉक करू शकतो. पण मला मेन कन्सर्न होतं माईकचं. नंतर मग माईक आता जे Insta360 X5 आले ना, त्याच्यामध्ये एक्सटर्नल माईक म्हणजे वायरलेस माईकचं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी. सो लेट्स सी, थोडंसं इन्व्हेस्टमेंट असणार, बट त्याच्याने कसं हे थोडंसं एडिटिंग म्हणजे POVचं चांगलं पर्स्पेक्टिव्ह दिसेल, म्हणजे वेगवेगळ्या अँगलने मी एक्सपेरिमेंट करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो ते सगळ्या गोष्टी त्याच्याने एक्सप्लोअर करायला भेटेल. तर बघूया कसं चालतंय कसं. काश कमीत कमी जर 10,000 सबस्क्रायबर असले आणि चांगल्या व्ह्यूज आले असते ना, तर गोप्रो ह्या सिनरीचं म्हणजे जजमेंट देणार की नाही काय माहिती, जस्टिस करणार की नाही माहीत नाही याच्यामध्ये. बट लुक ॲट दॅट मॅन. आता इथं वरती फॉग आहेत, इथून मला वरती जायचं आहे, पण काय आहे यार, सुपर्ब, सिम्पली सुपर्ब. रेंजेस त्या साईडला दिसणार, म्हणजे त्या साईडला, इकडे नाही दिसणार. हे ॲक्च्युली डाऊनवर्ड्स आहेत. क्लायमेट पण एकदम छान पिके, एकदम असं पावसाळी टाईपचं झालं आहे. बट पाऊस तर नाही पडणार मला असं वाटतंय. पडलं तरी थोडंसं आय हॅव टू टेक रिअली गुड केअर. पडलं तर ते ऋषिकेश 83 किलोमीटर, याच्यात 93 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट लक्षणझुला 70 किलोमीटर. बापरे. तो ठीक है, चलते हैं जैसे चल के जाना है. इकडचे सिनियर सिटीजन्स मॉर्निंग वॉकवरती, एवढं म्हणजे फ्रेश एअर असतं त्यांना. बापरे, किती वेळानंतर समोरून एक गाडी दिसलं मला. तर इथे चहा पिलो, मच निडेड ब्रेक. 44 किलोमीटर झालेले आहे. ॲक्च्युली हे रूटचं एक व्हिडिओ बघितलं मी, 1-2 व्हिडिओज आहेत यूट्यूबमध्ये. एकाने कारमध्ये कवर केलेलं आणि 2 बायकर्सने बाईकमध्ये. सो असं म्हणतात आहे की पुढे थोडंसं खराब रोड आहे हे अंकल. लेट्स सी, आता एवढं खराब रोड आहे बघितलेत, आता क्या ही बाकी है. आता ना ॲक्च्युली ह्याच्यामध्ये समथिंग 70 किलोमीटर दाखवत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये 50 किलोमीटर झालं आहे. हे कारचं रूट दाखवत आहे म्हणून आपल्याला असं वाटतं आहे. सो बट आता 60 किलोमीटर दाखवत आहे प्रॉपर, बट ॲक्च्युअलमध्ये आपल्याला 50 किलोमीटरचं जायचं आहे बाईकमध्ये. सो त्याच्यामुळे कसं आहे की थोडंसं सायकोलॉजिकली जरा हे झालं की अरे एवढं टाईम कसं लागणार आहे. पण ॲक्च्युअलमध्ये मी थोडं लवकरच पोचतो आहे. आता ऊन आलेलं आहे आणि मला असं वाटतं की दिस इज द लास्ट डे फॉर हे माउंटन्समध्ये. त्याच्या पुढे असणार पण थोडंसं कमी असणार, म्हणजे आमच्या ऋषिकेशच्या खाली जाताना थोडंसं कमी असणार.
रोडचा प्रॉब्लेम नाही आहे, रोड चांगले आहे, पण आता अशा आता तुम्ही बघता नाही तर मध्ये मध्ये अशी मध्ये माती आहेत. तर मातीमध्ये कसं आहे की थोडंसं स्लिप होण्याचे चान्सेस आहे, तर ते जरा भीती वाटते, अजून काय नाही. बाकी या साईडला गेल्यानं लिटरली भीती वाटते, कारण एवढं डीप आहे ना की विचारू नका. बट इथे ट्रॅफिक ऑलमोस्ट म्हणजे ना के बराबरच आहे, नाही आहे जास्त ट्रॅफिक, विच इज अ गुड न्यूज. म्हणजे थोडं एक थोडंसं डिफिकल्ट फेस जरा कमी होतं याच्यामध्ये. बट स्टील वी आर व्हेरी मच कॉन्शियस की कसं आहे करून. तर तिथे वाटते एक सोलर पॅनलचे हे लावलेत, पॉवर प्लांट आहे तिकडे वाटते. इथे आणि ॲक्च्युअलमध्ये इथे काय इथे लाईट वीटचा जरा त्रास असणार, कारण तिथे हॉस्टेलमध्ये पण होतं, हॉस्टेलर्समध्ये पण होतं, सो इथे पण असणारच. तर म्हणून इथे सोलरचं आता इथून जवळ गेल्यानंतर किती दिसेल का माहीत नाही, पण आहे आता इथे असं. चलो आता म्हणजे थोड्या वेळानंतर आहे ना, म्हणजे मे बी मोर 30 किलोमीटर्स नंतर 30-40 किलोमीटर्स नंतर गंगा दिसेल. तर मग तिथे जर थांबायला भेटलं तर थांबूया. आता एक सुसू ब्रेक होईल माझं वाटते. ऑलमोस्ट नीचे खाली आलो आहे मी, आणि हे आहे ना, हे ते बंजी जम्पिंग आणि झिप लाईनचं पॉईंट आहे. विचार चाललेलं, पण मी थोडं सोडू नको बाबा, थोडा जास्तच काय माहिती मला जास्तच हे वाटते, जरा भीती वाटायला लागली आजकाल. सो ऑलमोस्ट किती झाले, 66 किलोमीटर झालेत अजून, ऑलमोस्ट 67 किलोमीटर झालेत. इथून लक्ष्मण झुला 20 किलोमीटर्स आहे, तर आता कमीत कमी 18 ते 20 किलोमीटर असेल. डाऊन हिल म्हणजे खूप खालीपर्यंत आलो आहे मी एकदम, म्हणजे घाट ऑलमोस्ट संपतच आलेत. बट हे एंडिंगचा पार्ट खूप स्केरी होतं आणि खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे 4-5 ठिकाणी हे लागलेलं, लँडस्लाईड झालेले, तर रोड थोडेसे खराब होते. एक ठिकाणी तर वॉटरफॉलच म्हणजे पाणी हे होत होतं. सो बट मॅनेजेबल होतं. खूप घाबरलेलो मी, म्हणजे मध्ये मध्ये खूप स्केरी मुवमेंट होते, बट फुल कॉन्सन्ट्रेशनने गाडी चालवलो मी. तर मला नाही वाटत की त्याच्यानंतर घाट भेटणार मला, आणि भेटले तर मग एवढे भेटणार नाही. आता नंतर हायवेच असणार. मग आता ॲक्च्युली कसं घाटाने कंटाळा आलं आहे थोड्या वेळात, आता बरेच कंटिन्युअस घाट एरियात चाललो आहे, नंतर मग हायवेने कंटाळा येईल. बट ॲट द मोमेंट आय एम म्हटलं बस झालं आता, घाट बस झाले आता, माउंटन्स. जस्ट वॉन्ट टू पण टेम्परेचर एकदम ड्रास्टिकली चेंज झालं, एकदम ड्रास्टिकली. आता असं गरम असं भाफ असं वाटायला लागलं आहे. आता पहिले असं वाटत नव्हतं, पण गरम भाफ वाटायला लागले. आता हे जे आहे ते गंगा आहे की कुठलं दुसरं स्रोत आहे मला माहीत नाही, बट हर हर गंगे. थोडंसं पाणी असं भरलेलं नाही आहे, थोडंसं चालू आहे पाणी. काय माहिती रिव्हर राफ्टिंग करायला भेटणार की नाही काय माहिती. आता हे असंच रूट आहे ना, म्हणजे असं माती इथे पडलेलं असतं, त्याच्यामुळे असं बॉडी म्हणजे ग्रिप पकडायला जर असा प्रॉब्लेम येऊन जाते. आणि इवन असं गाडी येत असले ना, मी साईडला थांबून जातो थोड्या वेळासाठी, म्हणजे लेट देम पास. अननेसेसरीली कशाला हे करायचं. अजूनही म्हणजे हाईटवरती आहे मी, काय पण होऊ शकतं. सो इट्स बेटर की यू शुड बी एक्स्ट्रीमली कॉशियस. आणि बरेच इथे काम चालू आहेत, डंपर दिसतात आहे, आणि छान रिसॉर्ट्स आहेत तिथे. किती आता लक्ष्मण झुला किती वेळ आहे यार, मला कंटाळा आला मला ही रूट. जरा लक्ष्मण झुला आलं ना तर थोडंसं म्हणजे रिलीफ वाटेल. रोड्स एकदम खराब होत चालले आता. हार्डली 10-12 किलोमीटर बाकी असेल मला असं वाटतं आहे, म्हणजे लक्ष्मण झुलाला. आणि यू कॅन सी ऐक गंगा. इथून फर्स्ट ग्लिम्स ऑफ गंगा, फर्स्ट टाईम लाईफमध्ये गंगा बघतो आहे. आणि हे ॲक्च्युली रिव्हर राफ्टिंग चालू आहेत, म्हणजे जातात आहे. तर आय होप की रिव्हर राफ्टिंग असेलच, म्हणजे चालू असेल, विच इज गुड न्यूज फॉर मी. मस्त फ्लो एकदम गंगाचं, म्हणजे बरं वाटतं आहे बघायला. हर हर गंगे. आणि ट्रॅफिक खूप आहे यार इथे, खूप आहे. बट ट्रॅफिक असलं तरी काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे की कसं तुम्ही व्यवस्थित गाडी चालू शकता, म्हणजे स्लो चालू शकता, पण ॲटलिस्ट यू कॅन बी इन अ बेटर पोझिशन. खरं बोलले यार, गरम असं होतं आहे ना की विचारू नका. आता बरेच सकाळी निघालेत ह्याच्यासाठी, तर मला बघायला लागेल की कसं जायला लागेल ह्याच्यासाठी, रिव्हर राफ्टिंगसाठी. आय हॅव अ कॉन्टॅक्ट नंबर. ॲक्च्युली काय झालेलं, त्या दिवशी मी त्याला फोन केलेलो, अराऊंड संडेला फोन केलेलो मी, की सर म्हणजे कसं आहे जरा राफ्टिंगचं थोडंसं म्हणजे डिस्काउंट सगळं विचारायला. बट त्याने सांगितलं की सध्या राफ्टिंग बंद केलं आहे, कारण तिथे एक माणूस मेला आहे, आणि म्हणजे पडला आहे तो, आणि तो ऑन द स्पॉटच गेला, आणि पाऊस पण झालेला. तर म्हणून त्या टाईमसाठी म्हणजे मंडेसाठी त्या लोकांनी बंद ठेवलेलं राफ्टिंग. सो आय थॉट की वाई आपल्या म्हणजे नशिबात नाही आहे, जास्तीत जास्त गंगा आरती बघून मग येऊन जाऊया. बट इथं वॉटरफॉल आहे का? हां, इथे वॉटरफॉल आहे.
बट आय गेस की वाफ्टिंग चालू असेल, कारण ते बरेच बुकिंग आणि बरेच दिसतात आहे. गरमी खूप आहे पण. सो आय गेस राफ्टिंगसाठी आहे ना, मला असं वाटतं आहे की शेअरिंगचे असे जीप घेऊनच जाऊया. बाईक इच्छा नाही बाबा परत अशा छोट्याशा एरियामध्ये बाईक घेऊन येणं. आता लक्ष्मण झुला किती असेल तू लांब काय माहीत नाही. हा एक यूपीचा ड्रायव्हर आहे. हा विचित्र गाडी चालवायला लागेल, कधी फास्ट घेतो आहे कधी स्लो घेतो आहे, आणि मला भीती वाटते याला मागे ठेवायला. सो इट्स बेटर की मी त्याच्या मागेच राहू, भरोसा नाही याचा. यार गरम व्हायला लागले यार, म्हणजे एकदम ड्रास्टिकली टेम्परेचर डाऊन झालं ना, तर म्हणून थोडं गरम व्हायला लागले. जे राफ्टिंगचे बरेच साईट्स आहेत, तर आपल्याला कुठलं व्यवस्थित पडेल ते बघायला लागेल आता. सो वेलकम टू द योगा कॅपिटल आय कॅन से ऑफ द इंडिया, विच इज ऋषिकेश. आता कोण ऋषिकेश म्हणतं आहे, कोण ऋषिकेश म्हणतं आहे, वॉट एवर. बट हां, दिस इज ऋषिकेश, आणि हे ॲक्च्युली लक्ष्मण झुलाचा एरिया आहे. आणि इथून मला अजून किती माहीत नाही मला. ॲक्च्युली मी हे हे टू व्हीलरचं मॅप मोबाईलवरती लावलं आहे, कारण हे घेत नाही, ह्याला नुसतं कारचंच लागते, तर म्हणून मला खूप फिरून जायला सांगतं हे, जे की मला करायचं नाही आहे. मला जेवढ्यात लवकरात तेवढं याचं, कारण कंटिन्युअस मी गाडी चालवतो आहे ऑलमोस्ट दीड 2 तासापासून. सो इट्स डिफिकल्ट असं इथे ठेवून नेव्हिगेट करणं खूप डिफिकल्ट आहे. पण आता काय करणार आता, तर मे बी जानकी झुलावरनं मला इथे जायला लागेल, किंवा लक्ष्मण झुलावरनं जायला लागेल. बघूया कसं जाता येते. 84 जे गंगा जाते आपली, हे वाटते पॉवर प्लांट टाईप आहे. आणि इथून मग आपल्याला हे ॲक्च्युली खूप लांब रूट त्यांनी घेऊन गेलं. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. थांबून फोटो काढायची इच्छा होती, पण जाऊ दे आता, येताना मे बी हेच रूट आहे परत, कारण उद्या परत आपल्याला हॉस्टेलला जायचं आहे, परत एवढं फिरून जायचं आहे. अजून किती 11 किलोमीटर आहे, मध्ये ट्रॅफिक पण असणार. जिंदगी झंड में आखी आख. आता त्रिवेणी घाट इथंच कुठेतरी असेल, या साईडला कुठेतरी, तर मग ते गंगा आरती होते, तर जमलं तर मग येऊ संध्याकाळी, समजा असं झालं तर. आताच किती वाजले, तर 10:15 झालेत. थोडंसं लवकर उठलं असतं ना तर बरं झालं असतं, पण आता जाऊ दे. कांट कीप रिग्रेटिंग एव्हरीथिंग. ओहो, इथे एम्स पण आहे, एम्स ऋषिकेश, क्या बात आहे. चलिए 800 मीटर आहे, पण बघा एवढं ट्रॅफिक आहे, पूर्ण लाल दाखवत आहे. ॲक्च्युली साईडने जाऊ शकतो, पण तो एक उसाचा रसवाल्याने याच्यामुळे ते अडले. ते आता एक गाय येते. यार लाईफ इज सो डिफिकल्ट मॅन. आपल्यालाच मस्ती आहे ना तिथे यायचं फिरायचं बाईकने. भुगतो लय जोरात अशी लागली आहे, बट आय डोंट नो आता कसं जाता येईल व्यवस्थित. 6 मिनटं दाखवत आहे, 6 मिनटं कंट्रोल करायला लागेल. हेमंत 6 मिनटं. सो राईट नाव वी आर ऑफिशियली इन अ तपोवन वॉट एवर. हे ना हे लोकांना तर समजत नाही यार, स्वतः जात नाही, जायला देत नाही. पागल आहे यार. ऐक ओके, और 600 मीटर्स. मुश्ताक लग्जरी आई है ना, बुकिंग था मेरा. Sir, I have a booking with the name of Hemant Rangdal. हेमंत रंगदल, यहाँ से booking.com से.
थँक्यू.